नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्फिल लर्निंग यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधलं दुसरं प्रकरण आज आपण पाहणार आहोत आणि ते म्हणजे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण। बघा या प्रकरणाचा भाग 1 आपण मागच्या तासाला अभ्यासलेला आहे। त्याच्यामध्ये आपण डोबेरायनर चित्रिके, न्यूलँड्सचा अष्टकचा नियम आणि मेंडेलीवची आवर्त सारणी अभ्यासलेले। त्याचबरोबर मेंडेलीवच्या आवर्त सारणीचे जे मेरिट्स आणि डिमेरिट्स आहेत ते पण आपण सविस्तर पाहिलेले आहेत। त्यानंतर आज आपल्याला बघा काय पाहायचे बघा की विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासामध्ये जे पाहिलं त्याच्यामध्ये डोबेरायनर, न्यूलँड्स आणि मेंडेलीव हे जे 3 शास्त्रज्ञ आहेत, या शास्त्रज्ञांनी काय केलेले की मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म हा अणुवस्तुमान धरलेला आहे आणि मूलद्रव्याची सगळ्या मूलद्रव्याची मांडणी त्यांनी काय केलेली आहे, अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केलेली आहे। परंतु हेनरी मोजले हा जो इंग्लिश वैज्ञानिक आहे त्या शास्त्रज्ञाने मात्र तसं न करता, हा पहिला शास्त्रज्ञ आहे, याने तसं न करता मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे तो अणुवस्तुमान नसून अणुअंक आहे हे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी काय केलं की त्या काळी माहिती असलेली जेवढी काही मूलद्रव्ये आहेत त्या मूलद्रव्याची मांडणी त्यांनी काय केलं, अणुअंकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली। त्यालाच आधुनिक आवर्त सारणी म्हटलं जातं। बघा ज्यावेळी मेंडेलीवची आवर्त सारणी मांडली गेली त्या आवर्त सारणीमध्ये त्यांनी काय केलं होतं की त्या काळी अणूच्या अंतरंगाविषयी फारशी माहिती नव्हती। मग अणूच्या केंद्रकात असलेले जे इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन आणि अणुअंक यांचा काहीतरी सहसंबंध आहे याविषयी हे लक्षात आल्यानंतर वैज्ञानिकांनी काय केले की त्याचा अभ्यास सुरू केला आणि त्यानंतर इसवी सन 1913 साली हेनरी मोजले हा जो इंग्लिश वैज्ञानिक आहे त्यांनी काय केलं बघा की एक्स-रे नलिका वापरून काय केलं, एक प्रयोग केला आणि त्या प्रयोगातून त्याने असं दाखवून दिलं की मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म हा अणुवस्तुमान नसून काय आहे, अणुअंक आहे। मग अणुअंक म्हणजे काय, तर अणुअंक म्हणजे त्याने असं दाखवून दिलं की मूलद्रव्याच्या अणूच्या अंतरंगामध्ये जे प्रोटॉन्स आहेत किंवा प्रोटॉनची जी संख्या आहे त्या प्रोटॉनच्या एकूण धनप्रभाराला केंद्रकात असलेल्या अणुअंक म्हणतात आणि तो झ अक्षराने दर्शवतात असं त्याने दाखवून दिलं। परंतु त्याने याच पद्धतीने अनेक मूलद्रव्याचे अणुअंकही निश्चित केले आणि म्हणून त्याने काय केलं, एकदा निश्चित झाल्यानंतर काय निश्चित झालं की मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म काय आहे, अणुवस्तुमान नसून काय आहे, अणुअंक आहे। म्हणून त्याने काय केलं की मेंडेलीवची जी आवर्ती नियम होता तो काय होता, मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाचे काय आहेत, आवर्ती फल आहेत। तर त्याने त्याच्यामध्ये फक्त दुरुस्ती केली हेनरी मोजलेने आणि काय केलं की मूलद्रव्याचे गुणधर्म हे काय आहे, अणुवस्तुमानाचे नसून अणुअंकाचे आवर्ती फल असतात हे त्याने दाखवून दिलं आणि याच नियमाला आधुनिक आवर्ती नियम म्हणून ओळखलं जातं। तर आता आपल्याला पाहिजे की आधुनिक आवर्त सारणी किंवा आवर्त सारणीचं दीर्घ रूप आपल्याला पाहायचं आहे, म्हणजेच मॉडर्न पिरियडिक टेबल, लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल म्हणून ओळखलं जातं। बघा आता ही जी आधुनिक आवर्त सारणी आहे ती आधुनिक आवर्त सारणी ही मुळातच अणुअंकावर अवलंबून आहे, अणुअंकावर आधारित आहे आणि मग अणुअंकाच्या चढत्या क्रमाने सगळ्या मूलद्रव्याची मांडणी केल्यानंतर मूलद्रव्याचं जे वर्गीकरण मिळतं ना त्या मूलद्रव्याच्या वर्गीकरणालाच काय म्हणून ओळखलं जातं, आधुनिक आवर्त सारणी किंवा त्यालाच आवर्त सारणीचं दीर्घ रूप म्हणून ओळखलं जातं। बघा यामध्ये हा जो आधुनिक आवर्त सारणी आहे या आवर्त सारणीचे फायदे अनेक आहेत। बघा एक तर ही आवर्त सारणी आहे ती अणुअंकावर आधारित असल्यामुळं मूलद्रव्याचे जे गुणधर्म आहेत त्याविषयी भाकीत अचूकपणे आपल्याला करता येतं। दुसरी गोष्ट काय आहे बघा की मेंडेलीवच्या ज्या त्रुटी होत्या आपण पाहिलेल्या आहेत त्रुटी, तर त्या सगळ्या त्रुटी या आधुनिक आवर्त सारणीमध्ये दूर झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आणि तिसरी गोष्ट एक होती बघा की पहिला जो गण आहे अल्कधातूचा त्यामध्ये ज्या हायड्रोजनचं स्थान आहे त्या हायड्रोजनच्या स्थानाविषयी जो संदेह होता तोच संदेह आपल्याला या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतो, म्हणजे ती त्रुटी मात्र या आधुनिक आवर्त सारणीमध्ये दूर करता आलेली आपल्याला दिसत नाही। तर त्यानंतर अतिशय महत्त्वाचा भाग आपण पाहणार आहोत आणि तो म्हणजे इलेक्ट्रॉन संरूपण।
आता इलेक्ट्रॉन संरूपण म्हणजे काय, तर आपण खालच्या वर्गात शिकलेले आहात की अणूच्या केंद्रकात असलेले जे इलेक्ट्रॉन आहेत, एकूण त्या इलेक्ट्रॉनचं जे विभाजन झालेलं असतं त्या विभाजनाला इलेक्ट्रॉन संरूपण म्हणून ओळखलं जातं. तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला काय पाहायचं, एक उदाहरण घेऊयात आपण, ते म्हणजे सोडियमचं इलेक्ट्रॉन संरूपण. तर आपण पाहूया त्या ठिकाणी सोडियम, त्याचा अणुअंक आहे किती, 11. आता यामध्ये बघा, हे अणूचं केंद्रक आहे. केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. इथं हा सोडियमचा आहे म्हणून आपण Na लिहूयात. तर बघा, पहिल्या कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, 2. दुसऱ्या कक्षेमध्ये बघा 11 मधून 2 गेले, राहिले 9. त्याच्यामधले 8 आपण या दुसऱ्या कक्षेमध्ये टाकून देऊयात, म्हणजे या ठिकाणी झाले 8. आता 8 आणि पहिल्या कक्षेतले 2 किती झाले, 10 झाले. शेवटी 11 म्हणजे 1 उरलेला आहे आणि म्हणून तो शेवटी राहिलेला 1 इलेक्ट्रॉन जो आहे तो या ठिकाणी आपण काढले. आता हे झालं सोडियमचा अंतरंग किंवा त्याच्यामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनचं विभाजन. आणि हे इलेक्ट्रॉन संरूपण या ठिकाणी कसं लिहिलं जातं बघा, या ठिकाणी पहिल्या कक्षेत 2 आहेत म्हणून 2, दुसऱ्या कक्षेत 8 आहेत म्हणून इथं 8 आणि तिसऱ्या कक्षेत 1 आहे म्हणून. हे झालं इलेक्ट्रॉन संरूपण कशाचं, सोडियमचं. मग आता तुमच्या लक्षात येईल बघा, पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 8 आणि तिसऱ्या कक्षेत 1 म्हणजे 11 जे इलेक्ट्रॉन आहेत ते सोडियमच्या काय आहेत, अणुकेंद्रकात आहेत आणि ते अशा पद्धतीने भ्रमण करतात. आणि हे जे वितरण झालेले इलेक्ट्रॉनचं 11 इलेक्ट्रॉनचं हे जे वितरण निरनिराळ्या कक्षेमध्ये झालेलं आहे याला म्हणूया आपण इलेक्ट्रॉन संरूपण. ठीक आहे. तर आता आपल्याला पाहिजे आधुनिक आवर्त सारणीची रचना. तर आधुनिक आवर्त सारणीची जी रचना आहे त्याच्यामध्ये पाहूया आपण. बघा, या ठिकाणी आधुनिक आवर्त सारणी जर आपण पाहिली तर 7 आडव्या लाईन्स दिसतात. त्या आडव्या लाईन्सला आपण आवर्त असं म्हणू आणि त्यानंतर उभे जे स्तंभ आहेत त्याला गण म्हणून ओळखलं जातं. गणांची संख्या आहे एकूण 18 आणि आवर्तांची संख्या आहे 7. म्हणजे 7 आवर्त आणि 18 गण यांच्या रचनेतून किती चौकटी तयार झाल्या आहेत, 118 चौकटी तयार झालेल्या आहेत आणि यालाच आधुनिक आवर्त सारणी म्हणून ओळखलं जातं. आता ही झाली भौतिक रचना. याच्यामध्ये आणखीन आपल्याला पाहिजे की बघा, याच्यामध्ये ही जी आवर्त सारणी आहे त्या आवर्त सारणीच्या तळाकडील बाजूला आणखीन 2 आडव्या लाईन्स दिसतात. त्या ज्या लाईन्स आहेत त्या काय आहेत बघा, लॅन्थेनाइड श्रेणी आणि ॲक्टिनाइड श्रेणी म्हणून त्यांना ओळखलं जातं. म्हणजे ह्या 2 लाईन्स किंवा ह्या 2 आवर्त आहेत तळाकडच्या बाजूच्या ते आणि वरची चौकट मिळून सगळे मिळून टोटल 118 मूलद्रव्य. आता ज्ञात असलेले विज्ञान जगताला माहीत असलेले टोटल 118 मूलद्रव्य 118 चौकटीमध्ये, प्रत्येक चौकट म्हणजे प्रत्येक मूलद्रव्याचा काय आहे त्या ठिकाणी स्थान आहे आणि प्रत्येक चौकटीमध्ये त्या प्रत्येक मूलद्रव्याचा अणुअंक त्या ठिकाणी लिहिलेला आपल्याला या आवर्त सारणीमध्ये पाहायला मिळतो. तर बघा, या ठिकाणी ही आधुनिक आवर्त सारणी. याच्यामध्ये ह्या ज्या आडव्या लाईन्स दिसतात ना या ठिकाणी याला आवर्त म्हणून ओळखलं जातं आणि त्यांची संख्या 7 आहे. 1 2 3 4 5 6 7 बघा. आणि हे जे उभे खंड आहेत ना किंवा स्तंभ आहेत त्यांना गण म्हणून ओळखलं जातं. आता ह्या सगळ्या टोटल जर आपण पाहिल्या तर ह्या 118 चौकटी आहेत आणि 118 मूलद्रव्यांचं वर्गीकरण प्रत्येक चौकटीमध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बघा, आता या 7 आडव्या लाईन्स आणि 18 उभे स्तंभा व्यतिरिक्त आणि या तळाकडील बाजूला आपल्याला 2 वेगळ्या सिरीज दिसतात. लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड श्रेणी म्हणून त्यांना ओळखलं जातं. बघा, आता ही संपूर्ण जी आवर्त सारणी आहे ती 4 खंडामध्ये आपल्याला विभागलेली पाहायला मिळते. पहिला खंड आपण पाहूया. या ठिकाणी त्याला यस खंड म्हणून ओळखलं जातं. या यस खंडामध्ये 1 आणि 2 गण विभागले जातात किंवा या 2 गणाचा मिळून यस खंड तयार झालेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. त्यानंतर बघा, त्यानंतर पी खंड, यस पी खंड. पी खंडामध्ये बघा 13 ते 18 गणांचा समावेश या पी खंडामध्ये केलेला आढळून येतो आपल्याला. त्यानंतर डी हा जो खंड आहे मधला, इथं या ठिकाणी 3 ते 12 जे गण आहेत
त्यांचा मिळून डी खंड तयार झालेला आहे. आणि शेवटी एफ खंड, या दोन ज्या आडव्या लाईन्स आहेत त्या लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड या ज्या श्रेणीज आहेत त्यांच्यापासून एफ खंड तयार झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. अशा पद्धतीने या ठिकाणी 4 खंडापासून ही आवर्त सारणी तयार झालेली आपल्याला आढळून येते. हा जो मधला डी खंड आहे, या डी खंडामध्ये चं वैशिष्ट्य आहे की यामध्ये येणाऱ्या सगळ्या मूलद्रव्यांना आंतरसंक्रामक मूलद्रव्य म्हणून ओळखली जातात. तर बघा या ठिकाणी पी खंड आहे, या ठिकाणी दिसतो ना 13 ते 18 गण यांचा मिळून पी खंड तयार झालेला आहे. या पी खंडाचं वैशिष्ट्य असं आहे, बघा या ठिकाणून मध्यभागी एक आडवी लाईन्स दिशाशी आगबोडी दिसते आपल्याला. आणि ही जी आडवी लाईन्स आहे त्याने काय झालेलं आहे की त्या आडव्या लाईन्सच्या कडेकडेला जर आपण पाहिले तर सगळे धातू सदृश मूलद्रव्य आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ सिलिकॉन. आणि त्या आडव्या जी नागमोडी लाईन्स दिसते आपल्याला त्या लाईन्सच्या डाव्या बाजूला सगळे धातू आपल्याला पाहायला मिळतात आणि उजव्या बाजूला सगळे अधातू असतात. म्हणजे पारंपरिक पद्धतीनं मूलद्रव्यांचं जे वर्गीकरण केलेलं होतं ते आपल्याला या ठिकाणी या पी खंडामध्ये पाहायला मिळतं. आणि शेवटचा हा जो खंड आहे एफ खंड, या एफ खंडाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये जी मूलद्रव्ये आहेत ती मूलद्रव्ये नव्याने शोध लागलेली आहेत आणि मानवनिर्मित आहेत. त्यांचं आयुर्मान पण तसं फारसं नाही आहे, कमीच आहे. आणि मग या ठिकाणी आपण हे जे आवर्त सारणीचं विभाजन आपण 4 खंडामध्ये पाहिलेलं आहे. तर आता त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे बघा की आधुनिक आवर्त सारणी आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण याच्यामध्ये असलेला सहसंबंध. आता आपण पाहूया की आडवी लाईन्स म्हणजे काय आहे, आवर्त आहे. तर या आवर्तामध्ये जवळजवळ असणारे जे मूलद्रव्य आहेत ना त्या मूलद्रव्याचे गुणधर्म कसे असतात, सारखेच आढळून येतात जवळपास. आणि जसं जसं आपण दूर जाऊ तसं तसं त्या मूलद्रव्याच्या गुणधर्मामध्ये बराचसा फरक आपल्याला आढळून येतो. आणि गणामध्ये जर पाहिलं ना आपण, हा एक गण आहे, 2 गण आहे, एक गणामधली सगळी जी मूलद्रव्ये आहेत किंवा दुसऱ्या गणामध्ये येणारी ही जी मूलद्रव्ये आहेत त्या मूलद्रव्याचे प्रत्येक एका गणामध्ये असणारे जेवढी काही मूलद्रव्ये आहेत त्या मूलद्रव्याचे गुणधर्म मात्र काय येतात, रासायनिक गुणधर्म सारखे आपल्याला आढळून येतात. म्हणजे आवर्ताची ही जी वैशिष्ट्ये आहेत किंवा गणाची ही जी वैशिष्ट्ये आहेत ती कशावर अवलंबून आहेत, इलेक्ट्रॉन संरूपणावर आधारित आहे. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे आता गण आणि इलेक्ट्रॉन संरूपण याच्यामध्ये असलेला सहसंबंध आपल्याला पाहायचा आहे. तर बघा सुरुवातीला आपल्याला पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे की पहिल्या आवर्तामध्ये येणारी जी काही मूलद्रव्ये आहेत ती एकाखाली एक लिहा. तर या ठिकाणी बघा कोणकोणते आहेत, हायड्रोजन, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम ही 4 मूलद्रव्ये आपण पाहूया. तर या 4 मूलद्रव्याचं जर आपण अंतरंग पाहिलं किंवा इलेक्ट्रॉन संरूपण जर पाहिलं तर ते कशा पद्धतीने येईल बघा. हायड्रोजनचा अणुअंक 1 आहे म्हणजे एकच इलेक्ट्रॉन आहे, मग त्याची पहिल्या कक्षा आहे काय येईल, शेवटची कक्षा असेल. त्यानंतर दुसरं मूलद्रव्य आपण पाहूया लिथियम. लिथियममध्ये बघा लिथियमचा अणुअंक किती आहे, या ठिकाणी 3 आहे म्हणजे याचं संरूपण काय येईल, 2 आणि 1 येईल. हायड्रोजनचा एकच येईल. त्यानंतर तिसरं मूलद्रव्य आहे सोडियम, त्याचा अणुअंक किती आहे, 11 आहे आणि म्हणून त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण काय येईल, 2,8,1 झाले. 8 आणि 2 10 आणि 1 11. त्यानंतर पोटॅशियम म्हणजे या ठिकाणी बघा पोटॅशियमचा 19 आहे, 2 8 8 आणि 1 म्हणजे या ठिकाणी बघा या ठिकाणी आपण पहिली 4 मूलद्रव्य पाहिलेत, हायड्रोजन, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. या 4ही मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण हे बघा इथं दाखवलेलं आहे मी, हायड्रोजन, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. तर ह्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण पाहिल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात येते की यांचे जे संयोजी इलेक्ट्रॉन आहेत ते कशा आहेत, सारखेच आपल्याला पाहायला मिळतात. आता संयोजी इलेक्ट्रॉन म्हणजे काय, तर संयोजी इलेक्ट्रॉन म्हणजे मूलद्रव्याचा जो अणू असतो त्या अणूमध्ये असलेले जे इलेक्ट्रॉन असतात बाह्यतम कक्षेमध्ये ते अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला त्या मूलद्रव्याची संयोजी म्हणून ओळखलं जातं. मग या ठिकाणी संयोजी इलेक्ट्रॉन म्हणजे काय, तर त्या अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये असलेले जेवढे इलेक्ट्रॉन आहेत त्या इलेक्ट्रॉनला संयोजी इलेक्ट्रॉन म्हणून ओळखलं जातं आणि जे इलेक्ट्रॉन दिले किंवा घेतले जातात त्याला त्या मूलद्रव्याचे संयोजी म्हणून ओळखलं जातं. तर या ठिकाणी एक लक्षात येतं बघा, आपण गण ज्या वेळेला पाहत आहोत त्यावेळेला गण म्हणजे उभ्या या लाईन्समध्ये पहिल्या
गणामध्ये येणारी मूलद्रव्ये आपण पाहिलेत, त्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपणामध्ये सारखेपणा काय आढळून आलेला आपल्याला, की त्यांच्या बाह्यतम कवचामध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे त्यांची संयोजक इलेक्ट्रॉनची संख्या कशी आहे, सारखीच आहे. परंतु आणखीन एक गोष्ट लक्षात येते बघा, की दुसऱ्या गणामध्ये दुसऱ्या मूलद्रव्याकडे वरून खाली जात असताना बघा, गणामध्ये लिथियममध्ये एक एक कवचामध्ये काय झालेली आहे, वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. हे सुद्धा वैशिष्ट्य आपल्याला गणामध्ये, म्हणजे इलेक्ट्रॉन संरूपणावरच हे वैशिष्ट्य आधारित आहे बघा. म्हणजे या ठिकाणी आपण दुसरा जर गण पाहिलं, पहिल्या गणातला आपण पाहिलेले, दुसरा गण जो आहे बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम. आता या मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन येतात. किती येतात? 2. त्यानंतर आपण 17वा जर गण पाहिला, या ठिकाणी हा हॅलोजन गण आहे. याच्यामध्ये येणारे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन ही मूलद्रव्ये येतात. आणि त्यांचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती असते? 7 असते. म्हणजेच काय बघा, यामध्ये बाह्यतम कवचाचे इलेक्ट्रॉन स्वरूपण हे आधुनिक आवर्त सारणीतील काय आहे, त्या त्या गणाचं किंवा गटाचं काय आहे, वैशिष्ट्य आहे. मात्र एखाद्या गणामध्ये आपण वरून खाली येत असताना मात्र त्यांच्या कवचामध्ये एकेका संख्येने भर पडलेली आपल्याला आढळून येते. आता जसं आपण पाहिलं की गण आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण याच्यामधला सहसंबंध काय आहे हे आपण पाहिल्यानंतर यानंतर आपल्याला पाहायचे, जसं गण आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण पाहिलं तसं आता आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण आपल्याला पाहायचं आहे. तर आता या ठिकाणी पाहूयात आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण, आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण. जसं आपण गणामध्ये पाहिले की संयोजक इलेक्ट्रॉन सारखे आहेत, कवचांच्या जसं आपण वरून खाली येऊ तसं एकेका कवचामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते. तसं या ठिकाणी पाहूयात आपण आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूपणामध्ये काय बदल आहे. तर इथं बघा, या ठिकाणी मी आवर्तसुद्धा दाखवलेले आहेत. या ठिकाणी दुसऱ्या आवर्तामध्ये लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन अशा या आवर्तामध्ये येणाऱ्या मूलद्रव्यांची नावं आहेत. त्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण सुद्धा बघा, लिथियमचं तर आपण मागच्या वेळेलाच पाहिलेलं आहे. बेरिलियमचा 4 आहे अणुअंक, म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? 4, म्हणून त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आलेलं आहे. या ठिकाणी बघा 2,2. त्यानंतर नंतरचा येतं मूलद्रव्य बोरॉन, बोरॉनचा आहे किती? 5, म्हणून 2 आणि 3. कार्बनचा आहे 6, म्हणून 2, 4. नायट्रोजनचा 7, म्हणून 2, 5. ऑक्सिजनचा 8, म्हणून 2, 6. फ्लोरीनचा 9 आहे, म्हणून 2, 7. आणि निऑनचा या ठिकाणी किती आहे? 2 आणि 8. तर अशा पद्धतीनं या आवर्तामध्ये, म्हणजे दुसऱ्या आवर्तामध्ये येणाऱ्या मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण या ठिकाणी मी लिहिलेलं आहे. एक गोष्ट लक्षात येते बघा, हे सगळे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिल्यानंतर बघा एक गोष्ट लक्षात येते की या प्रत्येक ठिकाणी काय आहे, कवचांची संख्या मात्र समान आहे किंवा सारखी आहे, मात्र संयोजक इलेक्ट्रॉन मात्र बदलत गेलेले. बघा या ठिकाणी लिथियममध्ये 1 आहे. संयोजक इलेक्ट्रॉन म्हणजे अणूच्या बाह्यतम कक्षामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या. या ठिकाणी बघा लिथियमचे किती आहे? 1, बेरिलियमच्या 2, बोरॉनच्या 3, कार्बनच्या 4, नायट्रोजनच्या 5, ऑक्सिजनच्या 6, फ्लोरीनच्या 7. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्याच गुणधर्मामध्ये काय आहे, पुनरावृत्ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी प्रत्येक मूलद्रव्याचं डावीकडून उजवीकडे जात असताना एका संयोजक इलेक्ट्रॉनमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि कवचांची संख्या मात्र काय आहे, सगळ्यांची दुसऱ्या क्रमांकाच्या आवर्तामध्ये काय आहे, कवचांची संख्या मात्र समान असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे संयोजक इलेक्ट्रॉनची संख्या वेगवेगळी आहे, कवचांची संख्या मात्र काय आहे, एकसारखी आहे. आणि अणुअंक मात्र 1ने वाढत गेलेला आपल्याला लक्षात येतो. तर या ठिकाणी आपण काय पाहिलं की गण आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण आणि आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण यांच्यामधला संबंध पाहिल्यानंतर आता आपल्याला काय पाहायचं बघा. या ठिकाणी हे जे कवच आहेत, या ठिकाणी लिथियम पाहिलं, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, याच्यामध्ये कवचांची संख्या समान आहे. म्हणजे किती आहे? 2 2च आहेत. आता हे कवच कशाने दर्शवतात? पहिलं कवच हे
केने दर्शवतात, दुसरं एलने, तिसरं एमने आणि चौथं एनने. हे कवचांचे क्रमांक दिले जातात आणि त्याला क्रम काय आहे? पहिलं कवच, दुसरं कवच, तिसरं कवच आणि चौथं कवच. आता बघा या ठिकाणी प्रत्येक कवचामध्ये इलेक्ट्रॉनची जी संख्या आहे ती काय आहे? प्रत्येक कवचाचं वैशिष्ट्य आहे की इलेक्ट्रॉन सामावून घेण्याचं. तर पहिल्या कवचाचं असं वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये फक्त 2च इलेक्ट्रॉन सामावून घेतले जातात. दुसऱ्या कवचाचं काय वैशिष्ट्य आहे? 8च्या वर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन सामावले जात नाहीत. तिसऱ्याचाही 8 आणि चौथ्याचं. आता हे जे आहे प्रत्येक कवचामध्ये इलेक्ट्रॉन किती सामावण्याची क्षमता आहे ते क्षमता काढण्यासाठी एक सूत्र आहे, ते म्हणजे 2n चा वर्ग. 2n चा वर्ग हे सूत्र आपण पाहूया. या ठिकाणी n म्हणजे काय आहे? कक्षेचा क्रमांक टाकूया. आता समजा पाहूया आपण के मध्ये. के हे कवच आहे पहिलं. याच्यामध्ये आपण पाहूयात की किती इलेक्ट्रॉन बसतात. तर 2 ला 2. n म्हणजे काय आहे? के कवचा म्हणजे पहिलं आहे हा क्रम, म्हणून या ठिकाणी काय केलं? 1 चा वर्ग गुणिले म्हणजे किती आलं? 1 चा वर्ग 1, 2 म्हणजे इथे 2. यानंतर केच्या नंतर काय? एल कवच आहे. या ठिकाणी बघा 2n चा स्क्वेअर म्हणजे 2 गुणिले n म्हणजे क्रमांक एलचा किती आहे? 2, म्हणून या ठिकाणी आपण दुसरी कक्षा किंवा दुसरं कवच आहे म्हणून या ठिकाणी 2 चा वर्ग करूया. म्हणजे हे झाले 4. 4 गुणिले 2 म्हणजे इथे झाले 8. त्यानंतर यम कवच पाहूया. या ठिकाणी 2 गुणिले 3 चा वर्ग म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे? 9. 9 दुनी 18. त्यानंतर n पाहूया. 2 गुणिले 4 चा वर्ग म्हणजे 16 दुनी 32. म्हणजे या चारही कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन सामावले जातात ते आपण या सूत्राच्या सहाय्यानं किंवा 2n चा स्क्वेअर या सूत्राच्या सहाय्यानं आपण प्रत्येक कवचामध्ये सामावणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या आपण अभ्यासू शकतो. बघा त्यानंतर मूलद्रव्याची रासायनिक अभिक्रियाशीलता ही त्याच्या संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या आणि संयोजी कवच याच्यावरच अवलंबून असते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूप पण पाहत होतो. त्याच्यामध्ये बघा एक गोष्ट लक्षात येते. या ठिकाणी पहिला गण दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये हायड्रोजनचा कवच 1 आहे, लिथियमचे कवच 2 आहेत, सोडियमचे कवच किती आहेत? 3 आहे आणि पोटॅशियमचे कवच मात्र 4 आहेत. तर या पोटॅशियमच्या मध्ये जे 4 कवच आहेत ते आपण आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करून पाहूयात. या ठिकाणी बघा पोटॅशियम संज्ञा आहे के आणि त्याच्यामध्ये त्याचा अणुअंक किती आहे? 19. तर या ठिकाणी पाहूयात आपण, हे आहे अणुकेंद्रक. या ठिकाणी आपण के काढूयात. पहिली कक्षा किंवा कवच त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2 इलेक्ट्रॉन. त्यानंतर दुसरं जे कवच आहे त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन टाकूयात आपण. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आणि त्यानंतर तिसरं कवच पाहूया आपण. या कवचामध्ये देखील 8 इलेक्ट्रॉन आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता बघा किती झाले? 8 आणि 2 10, 10 आणि 8 18 आणि 1 राहिला म्हणून आपण तो काय करूयात? या ठिकाणी सोडियमच्या बाह्यतम कवचामध्ये हा इलेक्ट्रॉन टाकूयात. आता बघा या ठिकाणी प्रत्येक कवच म्हणजे किती कवच आहेत बघा. पहिलं कवच त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, दुसरं कवच आहे त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत, तिसरं कवच आहे त्याच्यामध्ये 8 आहेत आणि चौथ्या कवचामध्ये 1च इलेक्ट्रॉन आहे आणि म्हणून त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय केलं होतं आपण? 2 8 8 आणि 1. तसंच या ठिकाणी आपण ॲल्युमिनियमचं सुद्धा घेऊ शकतो. ॲल्युमिनियममध्ये किती आहेत? 13. 13 म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आणि तिसऱ्या कक्षेमध्ये किती आहेत? 3 इलेक्ट्रॉन आहेत. बघा या ठिकाणी ही जे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे याच्यावरून म्हणजे आपण कवचामध्ये बसणारे जे इलेक्ट्रॉन आहे किंवा इलेक्ट्रॉनचं वाटप कशा पद्धतीने केलं जातं यासाठी आपण जे सूत्र अवलंबलेलं होतं ते म्हणजे कोणतं होतं? 2n चा वर्ग. तसंच आपण आणखीन एक मूलद्रव्याचं बघूया स्ट्रक्चर, ते आपण पाहूयात. या ठिकाणी मॅग्नेशियमचं पाहूया. ठीक आहे. इलेक्ट्रॉनचं वितरण कशा पद्धतीने केलं जातं किंवा कोणत्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन असतात हे आपल्याला पाहायला मिळेल. नंतर पाहूया आपण मॅग्नेशियम. संज्ञा आहे Mg, अणुअंक आहे 12,
12 अणुअंक आहे म्हणजे प्रोटॉनची संख्या 12 आणि इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा किती असते 12च असते. ठीक आहे. त्याचं पाहूयात. पहिल्या कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉन टाकले 12 मधले तर किती राहिले 10. 10 मधले दुसऱ्या कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात जास्तीत जास्त 8. म्हणून या ठिकाणी हे 8 इलेक्ट्रॉन झाल्यानंतर बघा 8 आणि 2 10 झाले, राहिले शिल्लक फक्त 2 आणि हे 2 इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेमध्ये बसतात आणि हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत हे मिळून म्हणजे याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय झालं 2 8 आणि 2. आता हे जर आपण 2n² जर पाहिलं 2nचा वर्ग तर आपण पाहूया की मॅग्नेशियमचा अणुअंक किती आहे 12. म्हणून याच्यामध्ये कवचांची संख्या किंवा इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं केलं जातं बघा या सूत्राच्या सहाय्याने 2 आणि याच्यात पहिल्या कक्षेमध्ये किती बसतात या ठिकाणी 2चा वर्ग म्हणजे या ठिकाणी 2 गुणिले 2 म्हणजे 4 म्हणजे किती झाले 8. म्हणजे या दुसऱ्या कक्षामध्ये आपण पाहिले दुसऱ्या कवचामध्ये किती बसतात 8. पहिल्या कवचामध्ये पाहायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला 2 गुणिले 1चा वर्ग म्हणजे 2 गुणिले 1 बरोबर किती आहे 2. पहिल्या कवचामध्ये किती आहेत 2च इलेक्ट्रॉन बसतात आणि तिसऱ्या कवचामध्ये किती बसतात 8 बसतात. अशा पद्धतीनं इलेक्ट्रॉन स्वरूपण आवर्तन आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण याच्यामध्ये सहसंबंध. त्याच पद्धतीनं घन आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण याच्या दोन्हीमध्ये आपण तुलना करून पाहिलेले तुलनात्मक अभ्यास आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीनं आपल्याला समजतो. यासाठी या ठिकाणी तुलनात्मक अभ्यास आपण संरचनेवरून केलेला आहे. या ठिकाणी आपण पाहिलं गणामध्ये वरून येत असताना खाली काय झालेलं आहे बघा की इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे. दुसऱ्या कोणत्याही गणातील मूलद्रव्ये पाहिली तर संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या कशी आहे एक समान आपल्याला आढळून येते. आणि वरून खाली येत असताना मात्र काय होतं कवचांमध्ये एकेका वाढ झालेली आपल्याला दिसून येते. हे झालं घन आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण. आणि दुसरं आपण पाहिलं की आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण. आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूपणामध्ये काय फरक दिसतो इथं बघा अजून एकदा या ठिकाणी कवचांची संख्या कशी आहे सारखीच आहे. दुसरं कवचच नाही तर तिसऱ्या कवचामधलं सुद्धा बघा सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन फॉस्फरस सल्फर याच्यामध्ये सुद्धा बघा कवचांची संख्या 3च आपल्याला आढळून आलेली आहे. त्यानंतर चौथं जर कवच पाहिलं तर इथं सगळ्या कवचांची संख्या 4च आहे बघा. पोटॅशियममध्ये 4 आहे, कॅल्शियममध्ये 4 आहे. अशा पद्धतीनं इलेक्ट्रॉनचा आवर्तामध्ये जर आपण पाहिलं तर कवचांची संख्या समानच दिसते. तसं घनामध्ये सुद्धा आपण वैशिष्ट्य पाहिले तर ही घनाची वैशिष्ट्ये आणि आवर्ताची ही जी वैशिष्ट्ये आहेत ती कशावर अवलंबून आहेत थोडक्यात म्हणजे इलेक्ट्रॉन संरूपणावर आधारित आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इलेक्ट्रॉन संरूपण म्हणजे काय आणि इलेक्ट्रॉनचं वितरण कसं होतं हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं होतं. ठीक आहे आपण या ठिकाणी थांबूयात.